नमस्कार, आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत. आयडियल स्पोर्ट्स अकॅडमी ग्रुपतर्फे दी न्यू इंडिया इन्शुरन्स कंपनी लिमिटेड सहप्रायोजित शालेय मुलामुलींच्या बुद्धिबळ स्पर्धेत पुण्याची समीरा थोरातने 8 वर्षाखालील, मुंबईच्या कैवल्य परबने 10 वर्षाखालील तर सुजय सावंतने 12 वर्षाखालील गटविजेतेपद पटकाविले. निर्णायक फेरीत समीरा थोरातने वजीराच्या सहाय्याने आक्रमक खेळ करीत अगस्त्य मुनटच्या राजाला 18व्या चालीला शरणागती पत्करण्यास भाग पाडले आणि अपराजित राहून 5व्या साखळीत गुण जिंकला. सर्वांना नमस्कार. मुलांना शुभेच्छा. त्यांनी आजच्या या बुद्धिबळाच्या स्पर्धेमध्ये भाग घेतला आणि अतिशय उत्साहाने या ठिकाणी या स्पर्धा झालेल्या आहेत. त्याचं बक्षीस वितरण आता थोड्याच वेळात होईल. नेहमीच राष्ट्रीय संघ आयडियल स्पोर्ट अकॅडमी सातत्याने अशा पद्धतीचे स्पर्धा ज्या आहेत त्या घेत असतात आणि त्याच्यामध्ये विशेषतः आयडियल स्पोर्ट अकॅडमीचे कार्याध्यक्ष अध्यक्ष छत्रपती पुरस्कार मिळालेले आमचे लीलाधर चव्हाण यांचा मोठा सहभाग असतो. अतिशय या कामी ते मेहनत घेत असतात. वर्षामध्ये जवळजवळ 10-12 वेगवेगळ्या स्पर्धा, त्याच्यामध्ये बुद्धिबळ असेल, कॅरम असेल, क्रिकेट असेल, कबड्डी असेल, अशा पद्धतीच्या स्पर्धा सातत्याने घेतात. परवा देखील त्यांनी साकीनाका अंधेरी येथे शालेय मुलांसाठी कबड्डीचे नियम यासाठी त्या ठिकाणी आयोजन केलं होतं आणि कबड्डीच्या बाबतीत मुलं तरबेज झाली पाहिजेत अशा पद्धतीचं प्रशिक्षण त्या ठिकाणी घेतलं होतं. या अगोदर कॅरमच्या स्पर्धा देखील आपण इथे बरेच वेळेला बुद्धिबळच्या स्पर्धेसाठी आलेले आहात आणि अतिशय चांगल्या पद्धतीने या स्पर्धा पार पडत असतात. मुलांना प्रोत्साहन मिळालं पाहिजे, त्यासाठी हे सगळं आयोजन जे आहे ते केलं जातं. त्याचबरोबर या ठिकाणी मुलांच्या आनंदासाठी पालक देखील तेवढेच दिवसभर या ठिकाणी उपस्थित असतात. क्रीडा स्पर्धेचं बक्षीस होईपर्यंत या ठिकाणी थांबलेले असतात. निश्चितच आहे की आम्हाला देखील स्पर्धा भरवताना हा आनंद मिळत असतो. जो तुमच्यामध्ये असतो तो आम्हाला देखील आनंद आहे आणि खरोखरच मुलांच्या बुद्धिकौशल्याला प्राधान्य देणं हे काम एक सामाजिकदृष्ट्या देखील बांधिलकी आहे. ती आयडियल स्पोर्ट अकॅडमी ही सातत्याने करत असते. त्याबद्दल आयडियल स्पोर्ट अकॅडमी आणि तुम्हा सगळ्यांना या ठिकाणी शुभेच्छा देतो. आणि आता बक्षीस समारंभ चालू होईल. आपण आपली बक्षिसं घ्यायची. यानंतर देखील पुन्हा स्पर्धा दुसऱ्या ज्या आहेत त्या देखील होणार आहेत आणि हे खरं म्हणजे 14 वर्षाखालील मुलांसाठी आहेत. त्याच्यामुळं निश्चितच मुलं याच्यामध्ये एवढ्या मोठ्या संख्येने सहभाग घेतात. त्याच्यामुळे त्यांचं कौतुक करतो या ठिकाणी. धन्यवाद.